हॅलो, मी BJMC मेडिकल कॉलेजचा स्टुडंट आहे. फर्स्ट इयर MBBS असताना माझं नाव व्यंकटेश गणेश घेणे आहे. माझं 3 दिवसापूर्वीच अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. झालं असं होतं की 5 वाजेपर्यंत म्हणजे सायंकाळच्या वेळी आम्ही व्हॉलीबॉल खेळत होतो. तर मग त्यावेळी एकदम नॉर्मल फिलिंग येत होतं आणि त्यानंतर 2-3 तासांनी खेळल्याच्यानंतर जेवण केल्यावर माझं पोट खूप गजगज झालं, खूप दुखत होतं. तर त्यावेळी मग माझ्या मित्राने सजेस्ट केलं की दवाखान्यात जाऊयात. मग दवाखान्यात गेल्यावर कळालं, सोनोग्राफी केल्यावर की अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे. ते पाहताच मला थोडं संज्ञान झालं, कारण की मला याच्या आधी असं झालं. मग मॅडम म्हटलं की तुझं ऑपरेशन करावंच लागणार आहे, गरजेचं. मग ते आता नाही तर कधीतरी करायचंच होतं, म्हणून मी नक्की म्हणलं करायचंच. माझ्या छोट्या भावाचं पण ऑपरेशन झालेलं आहे, पण ते टाक्याचं झालेलं. तर मला याच्याबद्दल एवढं माहिती नव्हतं. माझं ऑपरेशन त्याच दिवशी झालं. तर माझं ऑपरेशन मला त्यावेळी कळालं की डीन सरांच्या मार्गदर्शनाखाली करणार होते, अमेश ठाकूर सर. रिस्पेक्टेड अमेश ठाकूर सरांनी ते ऑपरेशन केलं. ही माझी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की ते स्वतःच सगळं मॅनेज करतात. त्यांनी स्वतः माझं ऑपरेशन केलं. तर मला माहिती नव्हतं, पण जेव्हा मी पाहिलं त्या दिवशी मी म्हणजे जसं ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जेवढं अत्याधुनिक सोयीसुविधा पाहिल्या. म्हणजे तेवढं फक्त पिक्चरमध्ये TV वर पाहतो आपण, असं खरं आयुष्यात पाहत नाही. फक्त त्या दिवशी मी पाहिलं ते, आणि ते पाहताच मी अचंबित झालो. त्यानंतर माझं ऑपरेशन सुरू झालं. मी अनेस्थीसिया दिल्याच्यानंतर मला काय कळालंच नाही. माझं ऑपरेशन संपलं आणि मी OTच्या बाहेर आलो, तेव्हा मला जाग आली. माझं ऑपरेशन एकदम बरोबर झालं होतं. त्याच दिवशी मी संध्याकाळी चालायला पण लागलो, आणि 2-3 दिवसात मी आता सध्या क्युअर झालेलो आहे एकदम, म्हणजे कॉलेजला जायसारखं.